ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास। नाशिवंता डे प्रिया पुत्र धन, बीज जाचा शीन तेची फळ। नाव धडकरा सहस्त्रनामाची, नाव धडकरा सहस्त्रनामाची, जेणे भवसिंधूची थडी पावे। नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, बीजजाचा शीनतेची फळ। तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, भाता भरा हरी रामवाणे। नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, बीजजाचा शीनतेची फळ। पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम नामा, हे पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा। ट्रबल वाढवायचा। प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराचिया सुता, चरणावरी ठेवणे माथा, साष्टांगाता दंडवत। दुसरे वंदू शारदाचे चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धे पाविजे सहजा, तिच्या चरण वजा दंडवत। शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे। शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे। वाचे वदता शिवना, वाचे वदता शिवना, वाचे वदता शिवना, वाचे वदता शिवना, वाचे वदता शिवना। दयान बाधे क्रोध कामा, दयान बाधे क्रोध कामा, दयान बाधे क्रोध कामा। वाचे वदता शिवना, दयान बाधे क्रोध कामा, दयान बाधे क्रोध कामा, दयान बाधी क्रोध। शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनामा, दयान बाधी क्रोध कामा। शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानुबाधे क्रोधकाम ऐसी जोडी कळा राम कंठीधरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंता प्रिया पुत्रधन बीजजाचा क्षीणतेची फळे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोणी आता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसा म्हणे विठ्ठला प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ श्रीमंत श्री वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबरा यांचा चारचरणाचा उपदेशपर प्रकरणातला गोड असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या भगवान शिवजीच्या दरबारांमध्ये 2-3 वर्षांपासून चाललेला हा वारीचा नित्यक्रम आनंद आहेत. चांगल्या पद्धतीची प्रगती आहे. भौतिक प्रगतीबरोबर विचाराची आणि परमार्थाची सुद्धा चांगल्या पद्धतीची प्रगती आहे. या ठिकाणी श्री हरिभक्तिपरायण सतीश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र श्री आनंद महाराज मृदंगाचार्य त्यांची संस्था आहेत, श्री हरिभक्तिपरायण विशाल महाराज, आणि माझ्यासोबत आलेले श्री नवनाथ महाराज बडे, तसेच बरोबर आमच्या भगवानगडावरती आमचे गुरु बंधू श्री हरिभक्तिपरायण अविनाश महाराज शास्त्री, अनेक गावातील दिग्गज गायक मंडळ, वादक मंडळी आणि श्रोतृवर्ग उपस्थित आहेत. विशेष करून ही भविष्याची पिढी उभी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण आजच्या या युगांमध्ये आपण कीर्तन ऐकण्यापेक्षा तरुणांना कीर्तन ऐकण्याची जास्त गरज आहे. जी पिढी अधर्माकडे वाटचाल करत आहेत त्यांना संस्काराची गरज आहे. विठाला 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 आणि ज्यांनी मला फोन करून 15 दिवसापासून आमंत्रित केलं असे श्री अशोक भाऊ भराटे, त्यांचे मेहुणे आहेत आणि त्यांची आज अन्नदान आहे. आडनाव काय, नलावडे ना, नलावडे सर यांचं आज अन्नदान आहेत. आणि त्याच्या अनुषंगाने माझ्याकडे आलेली ही आजची वारीची कीर्तनरूपी सेवा आहेत. तसं पाहिलं तर आपली ही वारी अमावस्यानिमित्त चालू आहेत, परंतु मागच्या अमावस्येला पोळा असल्यामुळे आपण 8 दिवस पुढे ढकललेला आहेत. आणि आज भगवान शिवजीच्या या दरबारांमध्ये तसं पाहिलं तर भगवान शिवजी म्हणजे वैराग्याचे महामेरू म्हटलं तरी चालेल. ज्यांनी राज्याचा त्याग केला आणि स्मशानांमध्ये राहून वास केला. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा. ज्ञानोबाराय सांगतात, ऐसिया पैजा महेशा पांघरोणी दाही दिशा लाच कर म्हणून कोळसा काम केला. कामाला सुद्धा भस्मसात करणारी देवता म्हणजे भगवान शिवजी आहेत. आणि राज्याचा त्याग केला आहे. ते काय त्यांना काही मिळालं नाही म्हणून ते स्मशानांमध्ये गेलेत असं गृहीत धरू नका. त्यांचं वर्णन करताना साधू संतांनी गोड केलेलं आहे. भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्माची उटी आहेत. भस्म म्हणजे आपण फक्त कपाळाला लावतो ते भस्म नाही. चिता भस्म लेप हा स्त्रगपी नृकरटी रोटी परिकरहा. चिता भस्म म्हणजे मेलेल्या माणसाची रक्षा जे अंगाला लावतात. रुंड माळा गळ्यांमध्ये घातलेल्या आहेत. असं काय याचं सुद्धा साधू संत कारण सांगतात की ज्यांनी चिता भस्म मेलेल्या माणसाची राख अंगाला लावण्याचं कारण आहे की एक दिवस आपल्या सगळ्याची काय होणार आहे, राख होणार आहे. याचं सतत भान असावं. आणि गळ्यांमध्ये रुंड माळा म्हणजे मेलेल्या
राजे महाराजेच्या कवट्याची माळ भगवान शिवजीने गळ्यांमध्ये घातलेली आहे. कशामुळं घातली हो? की एकेकाळी हे सुद्धा राजे होते, महाराजे होते, यांच्या आज्ञेने संपूर्ण देश, संपूर्ण राज्य आणि जग चालत होतं. असे राजे महाराजे आता त्यांचं अस्तित्व काही राहिलेलं नाही. ही आपल्याला शिकवण आहेत, भगवान शिवजीनं दिलेली शिकवण आहेत की बाबा रे, संपत्तीचा, श्रेष्ठतेचा, मान सन्मानाचा अहंकार करू नका. एक दिवस या शरीराची राख होणार आहेत आणि आपली डोक्याची कवटी जिनं या राज्यावरती, या देशावरती राज्य चालवलं, ती कवटी कुठं पडली त्याचा विचार केला जाणार नाहीत. म्हणून ही शिकवण दिलेली भगवान शिवजीने. म्हणून भूते वेताळ नाचती, भूताने समोर नाचावन हर्षयुक्त उमापती. भगवान शिवजीला आनंद व्हावा अशी ही देवता आहेत. आणि या देवतेच्या समोर चाललेलं हे 2-3 वर्षांपासून वारीची परंपरा उत्कृष्ट अशी आहेत. श्रोते मंडळीसुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि आपण सेवेला प्रारंभ करूयात. विठ्ठल हो, मानवी जन्मांमध्ये आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे याचं विवेचन साधू संतांनी, भगवंतांनी आपल्या वारंवार ग्रंथांमध्ये स्वतः गावोगावी जाऊन ज्ञानाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. श्री संत भगवान बाबा असतील, श्री संत वामनभाऊ महाराज असतील, संत भीमसेन बाबा असतील, अन्यत्र साधू संत असतील, या महान संतांनी, भगवान श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, सवता महाराज, गुरोबा काका, नरहरी सोनार, या संतांनी आपला हा देह झिजवला आणि जगाला जागृत करण्याचं काम केलं. विठ्ठल पण समाज जागा होईल तर तो समाजच नाही महाराज, समाज जागा होत नाही. सुभाषितकार का सांगून सुद्धा थकले. सुभाषितकार सांगतात 100 कामं सोडावीत जेवण करावं. म्हणजे जेवण करायला काही असं सांगावं लागत नाही कोणाला, कामं सोडून द्या. परंतु सुभाषितकाराचं म्हणणं आहे 100 कामं सोडावीत जेवण करावं, 1000 कामं सोडावीत स्नान करावं. लक्ष देऊन ऐका थोडंसं. 1,00,000 कामं टाकावीत आणि दान करावं, आणि कोटी कामाचा त्याग करावा आणि देवाचं भजन करावं. पहा बरं, शतम विहाय भोक्तव्यम. शतम म्हणजे 100, 100 कामं सोडून भोक्तव्यम म्हणजे जेवण करावं. सहस्रम स्नानमाचरेत, 1000 कामं सोडावीत आणि स्नान करावं. म्हणजे जेवणाच्या अगोदर स्नान करावं हे यातून सांगायचं. कारण 100मध्ये 1000 येत नाहीत, 1000मध्ये 100 येतात. सहस्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम. 1,00,000 कामं सोडावीत आणि दान करावं, दानाचं पुण्य मिळतं. असं सांगितलं जातं महाभारतांमध्ये. कर्ण दाढी करायला बसलात. अंगराज कर्ण आहे तो महाभारतातला. शूरवीर आहेत, धनुर्धारी आहेत, आणि तो दाढी करायला बसला म्हणजे काय प्लॅस्टिकची वाटी घेऊन थोडंच बसला असेल. सोन्याची वाटी आहे डाव्या बाजूला ठेवलेली. एक याचकालाने सांगितलं, महाराज मला काहीतरी अपेक्षा आहे तुमच्याकडून. कर्णाने डाव्या हाताला ठेवलेली वाटीतलं पाणी टाकून दिलं आणि डाव्या हातानेच त्याला द्यायला सुरुवात केली. तो याचकाने सांगितलं, महाराज तुम्ही अशुद्ध आहात, तुम्ही शुद्ध व्हा, स्नान करा, राज्यांमध्ये या, नंतर दान करा, मी थांबायला तयार आहे. त्याने सांगितलं, बाबा रे तू थांबायला तयार आहेस, मी या कामांमध्ये व्यस्त आहे. आणि तो याचक सांगतो दान करत आहात, तर तो डावा हात काही चांगलं नाही दान करण्यासाठी, उजव्या हाताने तरी दान करा. तेव्हा कर्णाने सांगितलं, महाराज डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर माझी बुद्धी बदलली तर मी दान करू शकत नाही. पहा बरं, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी जर बुद्धी फिरली तर दानाचं पुण्य मला प्राप्त होणार नाही. म्हणून लगेच दान घे. लक्षम विहाय दातव्यम. पुढचा शब्द आहे का, कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. कोट्यावधी कामाचा त्याग करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. का
म्हणून लाभो करा काळ सारा चिंतने. चिंतनांमध्ये आपला काळ गेला पाहिजे. जर नाही काळ गेला तर काळ त्याला माफ करत नाही. विठाल विठाल विठाला विठाला कारण आपल्या मनुष्य देहांमध्ये आयुष्य मर्यादा कमी आहे. अल्प आयुष्य मानव मानव देह अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम स्मराधी राम राम स्मराधे काय भजनाची उरले पाहेगा राम राम स्मराधी अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले ते माहेगा अल्प आयुष्य मानवल शतगणिले अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले ते पाहेगा. आयुष्य मर्यादा कमी आहे. किती आयुष्य मर्यादा आहे आपल्याला? 100 वर्षाची आहे. 100 वर्ष टिकेल याची शाश्वती क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसागा राम राम स्मरा आधी. एक सुभाषितकार गोड सांगतात अजरामरवत प्राज्ञो विद्या अर्थम च साधयेत. माणसाने जणू काय आपण म्हातारेच होणार नाहीत आणि मरणारच नाहीत असं गृहीत धरून धर्म आपला अर्थ आणि विद्येचं अर्जन करावं. पैशाचं आणि विद्येचं अर्जन करावं. क्षणकम कणकम चैव विद्यार्थम च साधयेत. क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने धन मिळवलं पाहिजे. त्याला तातडी करायची गरज नाही. परंतु सुभाषितकार पुढे सांगतात गृहीत एव केशेषु. असं गृहीत धरून धर्माचं आचरण करा की मृत्यूने तुमचे केस पकडलेले आहेत आणि कधी उचलल याची शाश्वती नाही. गृहीत एव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. धर्माचं आचरण करत असताना लाहो करा म्हटलंय. लाहो करा का? गडबड करा. करावी तातडी. परमार्थाची तातडी केली पाहिजे. का? क्षणार्धात जीवन संपून जाणार आहेत म्हणून तातडी करा. परंतु ज्ञानोबराय सुद्धा सांगतात बाबा रे आम्ही सांगून लोकांनी ऐकलं नाहीत. वाजत जे भोम कोणी नायकते कानी. हरी हरी न म्हणता तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. पाठी लागला से काळ दात खातो कर करा. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. हे ज्ञानोबरायांनी सांगावं. बाबा रे किती संपत्ती कमवली किती पैसा कमवला क्षणार्धात नष्ट होणार आहेत. ज्ञानोबराय म्हणतात माता पिता बंधू बहिणी हे न पवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. गुलाबजामुन खायला सगळे पंक्तीला हजर राहतात. सोडवणारा या जगामध्ये कोणी नाहीत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एक चक्रपाणी वाचोनिया. एक चक्रपाणी वाचोनिया. एक चक्रपाणी वाचोनिया. एक चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी.
तुकोबराय सांगतात बाबा रे या जगामध्ये सोडवणारा कोणी नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचून या परमात्म्याशिवाय आपल्याला सोडवणारा कोणी नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. मोठे मोठे जरी असले तरी सोडवणारा कोणी नाही. एक भगवान परमात्मा आहेत, म्हणून त्याचं नामस्मरण करा. का? भगवान शिवजीने सुद्धा काय केलेलं आहे? नामस्मरण केलं. रामापूजी भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव. हो नाही भजन कराल कोणाचंही काही जाणार नाही. लक्ष देऊन पहा इकडे, कोणाचंही काही नुकसान होत नाही. ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यात पडला जातो. जगाचं काही नुकसान होत नाही. ज्ञानोबराचे शब्द आहे का? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत, आत्मैव आत्मना बंधुहू आत्मैव आत्मना रिपुहू. तुकोबरा विश्लेषण करताना सांगतात, माझा मीच झालो शत्रू, कैसा पुत्रदारा कैसा मित्रू, कासया घातला पसारो, अहो जगद्गुरु तुका म्हणे. तुकोबरा सांगतात बाबा रे हे आपण आपले शत्रू होतो. बंधुरात्मात मनस्तस्यनात्मैवात्मना जिता हा अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते आत्मैव शत्रुवत. तुम्ही तुमचे शत्रू होता. ज्यानं केलं त्याला फळ भोगावं लागतं, चुकत नाही. वाटतं फक्त आपल्याला चाललंय परस्पर आहे. ती एक मारवाडी प्रांतातली भाषा आहे. पाहिजे इकडे लक्ष द्या. तर मारवाडी प्रांतातल्या एका कवीनं म्हटलेलं आहे, आंबो पडो पेड़ से देखा दो जना, देखा सो दौड्या नहीं दौड्या दो जना, दौड्या सो पाया नहीं पाया दो जना, पाया. बसा बाबा हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विठाला 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 ओ आंबो पडो पेड़ से देखा दो जना, देखा सो दौड्या नहीं दौड्या दो जना, दौड्या सो पाया नहीं पाया दो जना, पाया सो उठाया नहीं उठाया दो जना, उठाया सो खाया नहीं खाया गणो जना, खाया सो रस चाख्या नहीं रस चाख्या एक जना, रस चाख्या जो पकड़ी जा नहीं पकड़ी जा दो जना, पकड़ी जा सो कुटी जा नहीं कुटी जा दो जना, कुटी जा सो रोया नहीं रोया दो जना. तुम्ही म्हणाल महाराज कोणती भाषा आहे? ऐका इकडे लक्ष द्या. त्याने सांगितलं आंब्याच्या झाडावरून पडलेला आंबा दोघांनी पाहिला. ज्या दोघांनी पाहिला ते दोघंजण तिथं गेले नाही, दुसरे दोघंजण गेले. जे दोघंजण गेले त्यांनी आंबा उचलला नाही, दुसऱ्या दोघांनी उचलला. ज्यांनी उचलला त्यांनी खाल्ला नाही, दुसऱ्यानेच खाल्ला. ज्यांनी खाल्ला त्यांना चव कळाली नाही, दुसऱ्यालाच कळाली. तेवढ्यात मालकाला दोघाला पकडलं. ज्या दोघाला पकडलं त्यांनी मार खाल्ला नाही, दुसऱ्यानेच खाल्ला. ज्या दुसऱ्या दोघा जणांनी मार खाल्ला ते रडले नाही, दुसरे दोघं जण रडले. असं कुठं असतं का महाराज? काही सांगायला लागले तुम्ही तर ऐका. आंब्याच्या झाडावरून पडलेला आंबा दोघांनं पाहिला म्हणजे दोन डोळ्यानं पाहिलाय. कुणी पाहिलाय? दोन डोळ्याने पाहिला. दोन डोळे आंब्यापर्यंत जाऊ शकतात का हो? बोलत राहा म्हणजे मलाही कळेल. जाऊ शकतात का? कोण गेलंय? दोन पाय चालत गेलेत. जे दोन पाय चालत जातात ते दोन पाय चालत गेलेले आंबे उचलू शकतात का? नाही. कुणी उचललाय? दोन्ही हाताने उचलला.
ज्या हाताने उचलला त्यांना खाता येतंय का? कुणी खाल्लंय? दाताने चवून चवून खाल्लं आणि दाताला विचारलं चव कशी काय, त्यांनी सांगितलं आपल्याकडे तसलं काही नाही, आला की भुगा करणं आपल्याकडे काम आहे. चव विचारली कोणाला? जिभेला. तेवढ्यात मालक आला, दोन्ही कान पकडले. ज्या 2 कानाला पकडलं त्या 2 कानांनी मार खाल्ला नाही, दोन्ही गालांमध्ये एक एक चपराक त्यांनी ठेवून दिली. मग गाल आणि रडायला पाहिजे का नाही? कोण रडलंय? आंबा कोणी पाहिला होता? असंच आहे. आपल्याला फक्त वाटतं चाललंय परस्पर आहे, चाललंय परस्पर आहे. नाही, बोये पेड पपुल का आम कहाँ सुख आहे. बाभळीचं जर झाड लावलं असेल तर त्याला आंबे येत नाहीत. एवढी तीक्ष्णता आहे परमार्थाची सुद्धा, एवढी तीक्ष्णता आहेत. भगवान श्री ज्ञानोबा सांगतात, शुद्ध अंतकरणाने परमार्थ केला तरच परमात्मा प्राप्त होतो, अन्यथा नाही. चित्तांमध्ये अहंकार असेल त्यांनी किती परमार्थ केला तरी शून्य आहे महाराज, शून्य. मी सांगत नाही, ज्ञानोबराचे शब्द आहेत. तैसा चित्ती अहंते ठावो. शब्द आहे का? चित्ती अहंते म्हणजे अहंकार आहेत. जिभे सकळ शास्त्रांचा सराव. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, श्रीमद भागवत, गीता, महापुराण, सगळं सगळं पाठ आहे. चित्ती अहंते ठाऊ. अहंकार जर असेल, शुद्ध शब्द आहे का पुढचे? आईसेने कोटी जन्म जावो परी न पविजे माते, मी त्याला प्राप्त होत नाही. हे अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. आणि याच्या उलट पहा, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंतीना निबद्धते. शब्द आहे का ज्ञानोबरायांचे? ज्ञानोबराय म्हणतात, तयाचे हातो घडो त्रैलोक्याचा घातू, तेने केला हे मातू बोलू नये. शब्द आहे का? जर निरहंकारी असेल, अहंकार रहित अवस्था असेल, त्याला काहीच नाही येऊ द्या, कीर्तन करायचं नाही येऊ द्या. उपनिषदकार सुद्धा सांगतात, बाबा रे प्रवचन कीर्तन करायला आलं म्हणजे त्याला देव प्रसन्न होत नाही. मी नाही सांगत आहे, शब्द आहे का? उपनिषदकार सांगतात, नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन. लईच बुद्धिमान आहे एखादा, चकला पंडित आहे, ज्ञानी आहे, म्हणून त्याला देव प्रसन्न होतो. एखादा प्रवचन कीर्तन करायला लागला त्याला देव प्रसन्न होतो नाही, मग कोणाला होतो? त्याचंच उत्तरार्ध आहे, यमे वैश विवृणते तनुम स्वाम. देवाला असं वाटलं पाहिजे हा कृपा करण्यास योग्य आहे. पहा बरं, देवाला वाटलं पाहिजे. आणि देवाला तेव्हाच वाटतं जेव्हा तुम्ही शुद्ध अंतकरणाने परमार्थ कराल. विठाल विठाला 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 विठाला. हो महाराज, तुम्ही म्हणाल महाराज आपल्याला शुद्ध अंतकरणाने करावं असं वाटतं, परंतु विकार जात नाहीत, अंतकरणातले विकार नष्ट होत नाहीत. एवढे सोपे नाही आहेत ते. हे विकार म्हणजे सोपे नाहीत. अर्जुन म्हणतो, देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंश आहे. मार्ग सांडून येणार असे चालत देखो. सर्वसामान्याचं जाऊ द्या, जे ज्ञानी आहेत, अथक्केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय भलादिव नियोजितः. भगवंताने दिलेलं उत्तर आहे. भगवंत सांगतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. हे वैरी आहेत महाराज हे. आणि एवढे असे भयंकर वैरी आहेत. ज्ञानोबा सांगतात, हा अहंकार म्हणजे सगळ्याचा बाप आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्च नरम निर्मम शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. शब्द आहे का? तेथ आडवा वयाले दोष वैरीचे धोप डिले, दया माझी पहिले
देह अहंकार. आणि या विकाराला परास्त करण्यासाठी आणि सद्वृत्ती अंतःकरणामध्ये येण्यासाठी या विकारांना परास्त करावं लागतं. विकाराला परास्त करताना ज्ञानोबराय मार्ग दाखवतात. जे तो विषयाची दाट झाडी, शब्द आहे का, माझी कामक्रोधाची साकडी. कामक्रोधाचं असं जाळं तयार झालेलं आहे, त्याच्यातून रस्ता काढायचा. ज्ञानोबराय सांगतात वाद करत बसू नका, ती झाडी सोडून द्या, दुसरा रस्ता घ्या. चुकावून आला पहाडी सद्वासनेच्या, चुकावून आलं पाहिजे. आणि दुसरा एक पर्याय आहेत, आपण विकार रहित आहोत किंवा विकारयुक्त आहोत याची तरी माणसाला जाण असली पाहिजे. शब्द आहे का, आपण अहंकारी आहोत, आपण अज्ञानी आहोत, आपण मूर्ख आहोत याचं जरी ज्ञान असलं तरी सुद्धा तो सावध राहतो. परंतु आपण अज्ञानी आहोत याचाच जर अहंकार असेल तर तो कधी सुधरू शकत नाही. एकदा भजन करा, मी सांगतो. विठाला 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 विठाला. हो, एक सुरतला चाललेला व्यापारी होता. सुरतला म्हणजे कशाला, काय तिथं, हा वा वा, सगळ्याला माहिती आहे, कपडे आणण्यासाठी त्यांनी बँकेतून आपले 40-50 हजार रुपये काढले आणि निघाला. जुन्या काळातला प्रवास तो पायी जायचा. तो बाहेर बँकेतून बाहेर आला आणि एका चोराने पाहिलं. कोणाला बोला म्हणजे कळेल मला. व्यापाऱ्याला पाहिल्यानंतर त्यांनी पाठलाग केला. 100-150 फूट गेल्यानंतर समोरून आला. राम राम म्हणजे रामराम करणारे सगळेच हरिभक्तीपरायण असतात असं गृहीत धरू नका. दिंडीमध्ये आमच्यासारखे कपडे घालून कितीतरी चोरं येतात, म्हणजे चोराविषयीच बोलतो मी. आणि रामराम म्हटल्यानंतर तो म्हटला राम 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 राम. काय चाललंय म्हणे, काय नाही, सुरतला कपडे आणायला चालू, दुकान आहे आमचं. म्हणे बरं बरं बरं. म्हणे बरं झालं राव, मी सुद्धा सुरतलाच चाललोय. म्हणे बरोबरच जाऊ आपण. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, चला. कोणाला म्हटलाय तो, चोराला म्हटलाय. तर जुन्या काळातला प्रवास दिवसभर चालायचे, संध्याकाळी मुक्कामाला थांबल्यानंतर आपला तो व्यापारी जे काय मिळेल ते खायचे आणि ते झोपायचे. झोपायच्या वेळेस तो व्यापारी झोपायचा, पण चोराला कुठं झोप येते. त्यांनी काय पाहिलेलं असतंय, 50 हजाराचा बंडल पाहिलेला असतो, तो काढायचा आहे. मग तो काय करायचा, त्याची पिशी चाप, त्याचे खिसे बघ, त्याची इकडून पाय तिकडून बघ, त्याला काही सापडेना. असे करता करता 10-15 दिवस गेले आणि 15 दिवस झाल्यानंतर सुरत जवळ आलं. आणि त्यांनी सांगितलं, आणि तो व्यापारी असा डेंजर होता की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यासमोर 50 हजाराचा बंडल असा मोजायचा. तो म्हणायचा हे 2 दिवस सकाळी माझ्यासमोर बंडल मोजतोय, दुसरा माणूस नाही, दुसरी पिशवी याच्याकडे नाही, मी सगळे खिसे पाहतो, पिशवी पाहतो, पैसे ठेवतो कुठं. 15 दिवस गेल्यानंतर त्याने हात जोडले व्यापारी दादाला आणि सांगितलं, दादा मला काय सुरतला बिरतला यायचं नाही, परंतु मी चोरी करण्यासाठी आलो होतो, परंतु मी हारलो म्हणे. 15 दिवस झाले म्हणे, मी दर दिवस तुमची पिशवी पाहतो, खिसे पाहतो, परंतु मला पैसे सापडत नाहीत, नेमका तुम्ही पैसे ठेवता कुठे. त्याने सांगितलं, मी तुझ्या उशाला ठेवतोय. कारण त्याला माहिती आहे हा चोर आहेत. त्याने सांगितलं, ज्या वेळेस बँकेच्या बाहेर आल्यानंतर तू रामराम घातला ना, त्यावेळेस मी तुला ओळखलं होतं चोर आहे म्हणून. म्हणजे चोर बरोबर असून सुद्धा चोर आपलं नुकसान करू शकत नाही. केव्हा तो चोर आहे याची जाणीव असली पाहिजे. तसंच आहे, आपण विकारयुक्त आहोत याची जरी जाणीव असली आणि ते विकार असले तरी आपल्याला परास्त करू शकत नाहीत, धोका देऊ शकत नाहीत. सावध रीतीने आपण राहू शकतो. म्हणून जर आपल्याला विकार रहित व्हावं वाटत असेल, भगवंताची कृपा व्हावी वाटत असेल, तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे चांगलं कर्म करा. कारण कर्म आजपर्यंत कोणाला सोडत, मोठ्या मोठ्याला सोडलं नाही, छोट्या मोठ्याला काय सोडणार आहे. अहो ते रावणाच्या मुलीचं भविष्य लिहिण्यासाठी सटवाई आली. कोणाच्या, रावण म्हणजे काय, तो काय राज्याचा मुख्यमंत्री थोडाच होता. कोण होता तो, त्रैलोक्य सम्राट, 14 चौकड्याची आयुष्य मर्यादा असलेला रावण, कोटी घरे जेत काशाणी, शुद्ध कांचनाची 7 कोटीचा मालक,
भगवान शंकराचा कैलास पर्वत उचलणारा रावण, तांडव स्तोत्राचा निर्माता रावण, 33 कोटी बंदी शाळेमध्ये देव आहेत, असा महानवग्रहाच्या पायऱ्या आहेत, असा श्रेष्ठ रावण, त्याच्या घरांमध्ये त्याच्या मुलीचं भविष्य लिहायला सटवाई आली. सटवी म्हणतो ना आपण. ती कितव्या दिवशी येते? कधी येते? कधी येते माहीत नाही. कधी काय ना म्हणून आम्हाला काय करायचं त्याचं. कधीतरी येत असेल. ती 5वीच्या दिवशी येते. जन्मापासून ज्ञानोबराचे शब्द आहे का, सटवीची राती न विसंबीजे जीवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. सटवीच्या रात्री म्हणजे 5वीच्या दिवशी ती सटवाई येते. रावणाच्या मुलीच्या कपाळावरती भविष्य लिहिते. ती येताना पाहत नाही रावण, परत जात असताना पाहिलं. कोण आहेस तू? आता तो रावण आहे. त्याला दिसली, आपल्याला दिसत नाही, हा भाग सोडून द्या. आता तो रावण आहे. त्याने पाहिलं, कोण आहेस तू? त्याने सांगितलं, आमच्या राज्यातली तर दिसत नाहीस, कोण आहेस तू? त्याने सांगितलं, मी सटवी आहे. कशासाठी आली? तुमच्या मुलीचं भविष्य लिहिण्यासाठी. काय भविष्य आहे? त्याने सांगितलं, नाही नाही, हे असं आम्ही बघतच नाहीत म्हणे. गुप्त रूपी एक शक्ती येते, अदृश्य शक्ती येते. मी फक्त कपाळावरती पेनाचा हात ठेवते, अदृश्य शक्ती येते आणि लिहून जाते. मी वाचत बसत नाही. मला एकटंच काम नाही म्हणे, कितीतरी लोक आहेत. त्यांनी सांगितलं, नाटकं करायचं नाही. मी कोण आहे माहिती आहे ना? आता रावण आहे म्हटल्यानंतर तिला भीती वाटली. ती म्हणे, ठीक आहे, मी वाचून येते. ती परत जाते, त्या मुलीच्या कपाळावरती अक्षर वाचते आणि परत येऊन सांगते, शॉर्टकटमध्ये सांगते म्हणे, मला वेळ नाही जास्त म्हणून शॉर्टकटमध्ये सांगते. ती सटवी सांगते, हे पहा, तुमच्या मुलीचं लग्न एका घोड्याचा खराळा करणारा तुमच्या राज्यातला जो मुलगा आहे त्याच्याबरोबर होणार आहे. आता तू रावण आहे. रावण म्हटला, एवढा मोठ्या माझ्यासारखा सम्राट असताना माझ्या मुलीचं लग्न घोड्याचा खराळा करणारा त्याच्याबरोबर कसं काय होऊ शकतं? अजिबात जमणार नाही. म्हटलं, मी बघतो कसं काय होतंय. मग त्यांनी प्रतिज्ञा केली, तू बोलवा म्हणे त्याला, तो घोड्याचा खराळा करणारा मुलगा. बोलवलं, समोर आणलं, सेवकांना सांगितलं, उचलायला, तुकडे तुकडे करा, समुद्रांमध्ये टाकून द्या, मारून टाका, विहिरीत टाका, काही करायचे ते करा, उचलायला. आता ते राजा बोले, उचललं. समुद्राच्या काठावरती नेल्यानंतर त्याने हात जोडले. म्हटलं, महाराज, माझी काही चुकीच नाही, मी काय पाप केलेलं नाही, गुन्हा केलेला नाही, राजद्रोह केला नाही, काहीच नाही, तरी सुद्धा मला काय मारताय? मला वाचवा म्हणे. मी पुन्हा येणार नाही, परंतु मला वाचवा. तेव्हा त्यांना दया आली. त्यांनी सांगितलं, हे बघ, तुला आम्ही जीवदान देतो, परंतु तू पुन्हा इकडे यायचं नाही. त्यांनी सांगितलं, जोपर्यंत रावणाचा आदेश होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. मग त्यांनी ते जहाजांमध्ये बसला. कोण बसला? घोड्याचा खराळा करणारा तो मुलगा. आणि जहाजांमध्ये जात असताना मध्ये एक बेट होतं. त्या बेटावरती राजा होता आणि त्या राजा मृतमुखी पडल्यानंतर जुन्या काळात त्या हत्तीच्या सोंड्यांमध्ये हार दिला जायचा. मग हत्ती ज्याच्या गळ्यांमध्ये माळ टाकेल तो काय असायचा? म्हणजे मतदान नसन त्या कालावधीमध्ये. मग त्या हत्तीनं ज्याच्या गळ्यात हार टाकेल तो राजा. आणि योगायोग पा, हत्ती असा हार घेऊन येतोय, तेवढ्यात हा मुलगा तिथं उभा राहिला. हत्ती आला आणि त्यांनी हार त्याच्या गळ्यात टाकला. आता कोण झाला तू? आणि एवढा कर्तृत्ववान राजा झाला की तिने एका बेटावरती नाही, शेजारी पाजारी सगळ्या बेटावरती आधिपत्य स्थापित केलं, छत्रपतीसारखं. आणि स्थापित केल्यानंतर रावणाला वाटलं, जावई असावं तर असा असावा. कोण सांगतोय? जावई असावं तर असा असावा. असं म्हटल्यानंतर त्यांनी आमंत्रित केलं. त्याच्या लक्षात आलं, आता हे विधी लिखितच आहे, त्याच्यात कुणी बदल करू शकत नाही. तो बोलला नाही. ठरलं गेलं, पत्रिका जुळली, 1 नंबर पत्रिका जुळली, लग्न ठरलं. मुहूर्त काढण्यासाठी त्यांनी चुकीचे मंत्र म्हणणारे ब्राह्मण आणलेच नाही. म्हणजे चुकीचे म्हणतात असं मला म्हणायचं नाही, बरं, म्हणत नाहीत असंही नाही, पण सगळेच म्हणतात असं मला म्हणायचं नाही. त्याने ब्रह्मदेवाला बोलवलं. ब्रह्मदेव मुहूर्त काढण्यासाठी, लग्नासाठी, अक्षता टाकण्यासाठी, मंगलाष्टक म्हणण्यासाठी ब्रह्मदेव. लग्न लागल्यानंतर वराडी सावचित्त सावधान म्हटल्यानंतर त्याला आनंद झाला. वाह, पठ्ठ्याने प्रारब्ध बदललं म्हटलं माझ्या मुलीचं. कोण म्हणतो? रावण म्हटला. आणि ब्रह्मदेवाकडे गेला, म्हटला, जय हरी महाराज. जय हरी. काय झालंय? त्यांनी सांगितलं, मी
या जगांमध्ये प्रारब्ध बदललं म्हटलं माझ्या मुलाचं. म्हणे कसं काय? माझ्या मुलीचं भविष्य तुम्ही लिहिलं होतं म्हणे का घोड्याचा खराळा करणाऱ्या मुलाबरोबर होणार आहे. नाही झालं म्हटलं. ब्रह्मदेवानी सांगितलं बोलव तुझ्या जावयाला. बोलवलं त्याला. ते म्हणे कोण आहेस तू? तो म्हटला तोच मी आहे. मला हे सांगायचंय, अरे एवढा मोठा महान रावण आहे तरी सुद्धा आपल्या मुलीचं भविष्य बदलू शकला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ योगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे रावण क्षय पावला. देव फिरला सीता देवी. घर में मनमत झाला से राख. घर में मनमत झाला से राख. सीता देवी घर में मनमत झाला से राख. घर में मनमत झाला से राख. हो, दशरथाला रामाच्या बापाला प्रारब्ध सोडत नाही. स्वतः रामचंद्र प्रभूला सुद्धा कर्मासाठी 14 वर्षे वनवासाला जावं लागलेलं आहे. निष्कलंक असलेल्या सीतेला सुद्धा वियोग घडलेला आहे आणि महान असलेल्या रावणाला सुद्धा कर्मामुळे मरावं लागलेलं आहे. त्याच्यामुळं अहंकार करू नका. मग काय करा? राम राम स्मरा आधी. आणि याचीच एक कर्म ठेवा तयार होईल, म्हणजे जोडी तयार होईल जी आपल्याला मुक्त करण्यासाठी कारणीभूत आहे. रामकंठी धारा ऐसे जोडी करा. रामकंठी धारा ऐसे जोडी करा. रामकंठी धारा ऐसे जोडी करा. रामकंठी धारा ऐसी जोडी करा. रामकंठी धरा. ऐसी जोडी करा. रामकंठी धरा. ऐसी जोडी करा. रामकंठी धरा. ऐसी जोडी करा. कंठी धरा. कारा रामकंठी धारा ऐसे जोडी करा. रामकंठी धारा ऐसे जोडी करा. रामकंठी धारा ऐसे जोडी करा. रामकंठी धारा ऐसी जोडी करा. रामकंठी धरा. 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 जेणे चुके फेरा गर्भवास. 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 शिवंताटी प्रिया पुत्रधारा. शिवंताटी प्रिया पुत्रधारा. शिवंताटी प्रिया पुत्रधारा. शिवंताटी प्रिया पुत्रधारा. नाशिवंताटी प्रिया पुत्रधारा. नाशिवंताटी प्रिया पुत्रधारा. नाशिवंताटी प्रिया पुत्रधारा. नाशिवंताटी प्रिया पुत्रधारा. ऐसी जोडी करा. रामकंठी धारा
पहिल्या चरणांमध्ये तुकोबराय सांगतात ऐशी जोडी करा. कैसी जोडी करा? रामकंठी धरा, रामकंठांमध्ये धारण करा. काय होईल? जेणे चुके फेरा. सगळ्यात महाभयंकर दुःख आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार हे वच. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा मांस माल मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा द्यातसे. गर्भीची यातना आहेत ती चुकवण्यासाठी राम कंठांमध्ये धारण करा. राम कंठांमध्ये धारण करा म्हणजे काय? रामाचा फोटो गळ्यांमध्ये घाला नाही. राम कंठांमध्ये धारण करा म्हणजे राम नाव कंठांमध्ये धारण करा. तुलसीदासजीचा एक दोहा आहे पा, गोड आहेत. तुलसीदासजी सांगतात आपल्या जीवनामध्ये फक्त राम शिल्लक राहतो. राम गेला की राम नाम तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम. काय की भ्रांताचे काम विषयांवरी हृदयांमध्ये तो राम आहेत. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश्वर्जुन तिष्ठते भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. परंतु ते मूर्खाला नाही कळत. विमुडा न अनुपश्यंती. कोण पाहतंय? पश्यंती ज्ञानचक्षुषा. विठाला 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 हो. तुलसीदासजी सांगतात, तुलसीदासजी म्हणतात कोणत्याही नावाला 4 ने गुणा. इकडं लक्ष द्या का? आवाज थोडासा कमी होतो रे, थोडंसं वाढव. नाम चतुर्गुण पंचतत्व मिले उसे दुने करने का काम. तुलसी कहे अष्ट से भाग दे बचा ही राम ही राम. शब्द पहा. नाम चतुर्गुण. कोणत्याही नावाला 4 ने गुणा. इकडं लक्ष द्या. कोण आलंय का? इकडं लक्ष द्या ना. मग विठाला 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 नाम चतुर्गुण. भगवान शंकराचं नाव घ्या. महादेव. किती अक्षर झाले? 4. नाम चतुर्गुण. 4 चोक. नाम चतुर्गुण 4 चोक 16. पंचतत्व मिले. 5 तत्व मिळवा त्याच्यामध्ये. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पंचतत्व मिळवा. 16 आणि 5 21. उसे दुने करने का काम. 21 दुने सगळे बोला. 21 दुने 42. तुलसी कहे अष्ट से भाग दे. 8 पंचे 40. खाली किती राहिले? 2. बचा ही राम ही राम. 3 अक्षर घ्या. विठ्ठल. 3 अक्षर. नाम चतुर्गुण 4 त्रिक 12. पंचतत्व मिले 12 आणि 5 17. उसे दुने करने का काम. 17 दुने 34. तुलसी कहे अष्ट से भाग दे. 8 चोक. खाली किती राहिले? बचा ही राम ही राम. पहा आता रामातूनच राम कसं शिल्लक राहते बघा. राम 2 अक्षर आहेत ना. नाम चतुर्गुण 4 दुने 8. पंचतत्व मिले 8 आणि 5 13. उसे दुने करने का काम. 13 दुने 26. तुलसी कहे अष्ट से भाग दे. 8 त्रिक. खाली किती राहिले? बचा ही राम ही राम. आणि कीर्तन झाल्यानंतर एक वेळेस मला महाराजांनी एका जणांनी विचारलं म्हणे महाराज एक अक्षरीच जर नाव असलं तर मग काय करणार. मी म्हटलं एक अक्षरी नावच नाही. तो म्हटलं आहे ना. तो म्हटलं कोणतं. तू म्हटलं ऊ. नाही म्हणजे कीर्तनात नाही काढायला पाहिजे त्या. तो म्हटलं एक अक्षरी आहे ना. म्हटलं ऊ. म्हटलं ठीक आहे. 4 1 4. पंचतत्व मिले 5 आणि 4. उसे दुने करने का काम. 9 दुने 18. तुलसी कहे अष्ट से भाग दे. 8 दुने. खाली किती राहिले? असं सकाळपर्यंत करत बसा. कितीही अक्षर असू द्या. 5 अक्षर असू द्या 6 असू द्या 7 असू द्या 8 असू द्या. फक्त सूत्र लक्षात ठेवायचं. ही किमया कोणाची आहे? तुलसीदासजीची आहे. म्हणून बचाही रामही राम. विठाला 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 विठाला. आणि विशेषता अशी असते
की श्रेष्ठ व्यक्तीच्या नावाने सुद्धा काम होतात. आता भगवंताच्या नामाने दगड तरंगतात हे सगळ्याला माहिती आहे, पण श्रेष्ठाच्या नावाने सुद्धा कामं होतात. जुन्या काळांमध्ये भोजराजाच्या कालावधीमध्ये ते कालिदास नावाचा पंडित होता. पुस्तकात वाचलं असेल कदाचित, ते असेल लक्षात. कालिदास संस्कृतचा गाढा अभ्यासक म्हणून त्याची वर्णन आहेत. कालिदास प्रकांड पंडित, आणि तो गैर हजर आहे अशी संधी साधून शेजारच्या राज्यातल्या राजाने त्यांचे विद्वान वाद करण्यासाठी कालिदासाच्या राज्यात पाठवले. इकडं लक्ष देऊन ऐका, फक्त आपले राहिलेत 15 ते 20 मिनटं. काय केलंय? शेजारच्या राज्यातल्या राजाने यांच्याकडे कालिदास नावाचा पंडित हजर नाही अशी संधी साधून त्यांचे विद्वान इकडे पाठवण्यासाठी पत्र पाठवलं. आणि ते पत्र पाठवल्यानंतर कालिदासाचा जो राजा होता, भोज राजा, त्याला चिंता पडली. आपल्याकडं वाद करणं म्हणजे भांडणं नाही, वाद म्हणजे शास्त्रयुक्त पद्धतीने प्रश्न विचारायचा, उत्तरसुद्धा शास्त्रयुक्त पद्धतीने असलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, ज्ञानोबराय सांगतात. तद्वत ते पत्र वाचल्यानंतर भोज राजा चिंतित अवस्थेमध्ये रस्त्यानं चालत असताना समोरून एक तेली आला, तेल विकून. आणि त्यांनी सांगितलं राम राम. त्यांनी सांगितलं राम राम. ते म्हणे राजे तुम्ही तर आज दुःखी आहात. म्हणे माझं दुःख तुला सांगून काय फायदा आहे का? त्यांनी सांगितलं दुःखी असलेल्या माणसाने कोणाकडेही दुःख सांगावं, निवारण होतंय. म्हणे सांगून बघा, शक्य असल्यास करूयात. मग त्या तेल्याला राजानं सांगितलं हे बघ, आपल्या राज्यांमध्ये कालिदास नावाचा पंडित गैरहजर असलेला आहेत आणि शेजारची पंडित, राज्यातले पंडित आपल्याकडे वाद करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे कुणी नाही. त्यांनी सांगितलं काही चिंता करू नका, येत्या रविवारी पत्र लिहा आणि सांगा जरी कालिदास हजर नसला तरी कालिदासाचा गुरु हजर आहे म्हणावं. मग राजाने सांगितलं गुरु कोण होणार? त्यांनी सांगितलं पठ्ठ्या कशासाठी आहे? अरे त्याला म्हटलं तुला जमन का, तू काय असं काय कुस्ती खेळायची नाही तिथं. त्यांनी सांगितलं चिंताच करू नका तुम्ही, आता अडचणीत सापडलेल्या माणसांनी असं जास्त शंका करायच्या नसतात. असं म्हटल्यानंतर राजाला वाटलं जाऊ द्या, जे काय होईल ते पाहूयात. त्यांनी पत्र लिहिलं, येत्या रविवारी या, जरी कालिदास हजर नसला तरी कालिदासाचा गुरु आमच्याकडे हजर आहे. म्हणजे पत्र वाचल्यानंतर त्या विद्वानाला धाक पडला, बापरे कालिदास जर एवढा हुशार आहे तो कालिदासाचा गुरु किती हुशार असेल. म्हणजे तेली कालिदासाचा गुरु होता असं काही धरू नका. तो फक्त आपलं नाटक म्हणून तो झालेला आहे. त्याने सांगितलं तू वाचल्यानंतर अर्धे तिथंच ते शांत झाले की कालिदासाच्या गुरुबरोबर आपला वाद आहे. ही एक भावना अंतकरणामध्ये आहे. ठरल्याप्रमाणे ते आले. दुपारी बसल्यानंतर सिंहासनावरती हा जो कालिदासाचा गुरु होता, घरातून निघतानाच त्याने विचार केला आपली शिदोरी आपल्याबरोबर असावी. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की नाही, पैशिळा का शिदोरिया दाटणे एक धनंजया, जे वाहता विसाविया मिळणे ते घेपे. आपली शिदोरी आपल्याबरोबर असावी. 5-7 भाकरी घेतल्या त्याने, एक दह्याचं गाडगं सोबत घेतलं, निघाला. चांगले कपडे घातले मस्त. आल्यानंतर राजाने सिंहासन दिलं त्याला सोन्याचं साईडला बसण्यासाठी. इकडून ते शेजारच्या राज्यातले पंडित, इकडे हा कालिदासाचा गुरु म्हणजे कोण, तेली. आता कालिदासाचा गुरुच म्हणून थोड्या वेळ त्याला आपण. आणि दोघं समोरासमोर बसल्यानंतर राजा टेन्शनमध्ये आहे. राजानं सांगितलं वाद प्रारंभ करावा म्हटल्यानंतर सगळं सांकेतिक खुणांमध्ये चाललेलं दोघांचं. कोणाकोणाचं? ते पंडित आणि कालिदासाचा गुरु. त्या पंडिताने सुरुवातीला प्रश्न विचारत असताना एक बोट वरती केलं, इकडं पहा माझ्याकडं तर कळल दे. काय केलं? एक बोट वरती केलं. एक बोट वरती केल्यानंतर कालिदासाचा गुरु होता कोण, तेली, त्याने 2 बोट वरती केले. पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न विचारत असताना असं 5 बोट वरती केले. पंजाजाला म्हणतो आपण, असं 5 बोट वरती केले शेजारच्या राज्यातल्या पंडिताने. कालिदासाच्या गुरुने त्याने चपराक केल्यानंतर यांनी मूठ केली, असं दाखवलं. दुसरा प्रश्न संपला. तिसरा प्रश्न विचारत असताना शेजारच्या राज्यातल्या पंडितांनी 7 बोट वरती केली.
मग कालिदासाच्या गुरुनं 7 बोटं वरती केली आणि मध्ये अशी रेष ओढली. तिसरा प्रश्न संपला. चौथा प्रश्न विचारत असताना विचारलं कुठे आहे, असं विचारतो ना आपण सांकेतिक खुणांमध्ये, कुठे म्हटल्यानंतर दयाचं गाडगं होतं, त्यांनी पुढं केलं. 4ही प्रश्न संपले. आणि शेजारच्या राज्यातल्या पंडितांना सांगितलं की तुमचे कालिदासाचे गुरु जिंकले, आम्ही हारलो. कोणालाच काही कळालं नाही, पण लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हणे बरं झालं, तिकडे तुम्हाला काय घोळ घालायची ते घाला, पण आम्ही जिंकलो त्याचा आनंद आम्हाला आहे. तिकडे काही करा, तो कोणालाच काही कळलं नाही. राजाला एवढा आनंद झाला, वा वा वा, आमचा सर्वसाधारण तेली सुद्धा किती विद्वान आहे, विद्वानाला सुद्धा परास्त केलेला आहे. वा, आनंद झाला राजाला. राजाने आनंदाच्या भरांमध्ये हत्तीवरती मिरवणूक काढली. कोणाची? आता तिली तरी तिली म्हणू नका त्याला, कालिदासाचा गुरु म्हणा. आणि मग सगळ्या राज्यांमध्ये त्याची मिरवणूक काढली. त्याची मिरवणूक फटाके बाजान, त्याचं ढोल लेझिम सगळी मिरवणूक काढली. शेजारच्या राज्यातल्या पंडिताला जीव घातलं आणि राजाने सांगितलं, महाराज तुम्ही विद्वान आहात, तुम्ही पंडित आहात, परंतु तुमची भाषा काही आम्हाला कळाली नाही. नेमका तुम्ही प्रश्न काय विचारले आणि आमच्या कालिदासाच्या गुरुने काय उत्तर दिले काही कळाले नाही म्हणे. एवढं सांगताय का? त्याने म्हणे हो, तुमचे कालिदासाचे गुरु शेवटी विद्वानच आहेत. काय प्रश्न विचारला? त्यांनी सांगितलं, आम्ही पहिला प्रश्न विचारला, या जगामध्ये एक ब्रह्म आहे. पाहताय ना काय? एको देव हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एकलेन कंडेची म्हणून या येणे केली निर्माण 14. एकटाच येतो, एकला एकटाचे झाला नानाकारी, तोच परमात्मा एक आहे. परंतु तुमच्या कालिदासाच्या गुरुनं सांगितलं, बाबडा एक जरी ब्रह्म असलं तरी माये व्यतिरिक्त काही करू शकत नाही. 2 बोटे वरती करून सांगितलं, ब्रह्म आणि माया. दुसरा प्रश्न विचारला, म्हणे आपल्या शरीराची निर्मिती पंचमहाभूताद्वारे होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. देह तव पाचाचे जहाले, हे कर्माच्या गुणी गुंतले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. पंचमहाभूताद्वारे शरीराची निर्मिती होते. तेव्हा तुमच्या कालिदासाच्या गुरुनं सांगितलं, बाबा रे, जरी पंचमहाभूताद्वारे शरीराची उत्पत्ती होत असली, हे 5ही महाभूत एकमेकाच्या विरोधी जरी असले तरी शरीरांमध्ये कसे राहतात? कसे राहतात? एकत्र राहतात, एकत्र. आणि तिसरा प्रश्न विचारला म्हणे मी, की या जगांमध्ये 7 सागर आहेत, 7 बोटवरती करून. तेव्हा तुमच्या कालिदासाच्या गुरुनं सांगितलं, जरी 7 सागर असले तरी मध्ये मेरू पर्वत आहे, मध्ये बोटवरून रेष ओढून. आणि शेवटी विचारलं म्हणे, तो मेरू पर्वत कुठे आहे? दयाचं गाडगं पुढं करून त्यांनी सांगितलं की तो मेरू पर्वत दधी समुद्राच्या जवळ आहे. बापरे म्हटला राजा. म्हटला दधी समुद्र, मेरू पर्वत, सप्तसागर, ब्रह्म, माया, पंचमहाभूत, हे कोणत्या संस्थेमध्ये शिकला व? मला तर काही माहिती नाही, नेमका शिकला कुठे? चिंता पडली राजाला. त्याला वाटं लावल्यानंतर त्यांनी एका खोलीत कालिदासाच्या गुरुला घेतलं. म्हणे, अरे काय विद्वान आहे, काय अभ्यास केलास तू, कोणत्या संस्थेत होता? त्यांनी सांगितलं, कसली संस्था? म्हटला, मारले टोले लागले बरोबर. आणि काहीतरी असेल ना पार्श्वभूमी, काहीतरी अंदाज असेल ना तुझा. त्यांनी सांगितलं, माझा अंदाज आहे असा आहे. त्यांनी सुरुवातीला 1 बोट वरती केलं. म्हटलं, माझा प्रश्न असा आहे, माझा 1 डोळा गेलेला आहे. म्हटलं, 1च डोळा बाकी होता. तू म्हटला माझ्या राज्यात येऊन माझ्यावरती म्हणतो राहिलेला डोळा 1 काढील. मी सांगितलं, मी काय कमी नाही म्हटलो, मी तुझे 2ही काढीन. म्हटलं, मी काय, मला काय कमी समजतो काय? म्हटलं, तू. दुसरा प्रश्न विचारत असताना त्यांनी सांगितलं, तू जर माझे 2ही काढशील तर माझ्याकडे काय? चपराक आहे, चापट आहे. त्यांनी सांगितलं, तुझ्याकडे चापट आहे तर मी काय कमी नाही. म्हटलं, माझ्याकडे सुद्धा काय बुक्की आहे. म्हटलं, मी काय कमी समजू नकोस. तिसरा प्रश्न विचारत असताना सांगितलं, म्हटला, एवढी ताकद तुझ्यात कशी आहे? काय 7 भाकरी खातोस का? तू म्हटला, बरोबर आहे, 7च भाकरी खातो म्हटला मी, परंतु 7 एकाच वेळेस खात नाही. म्हटला, 3.5 सकाळी खातो, 3.5 संध्याकाळी खातो. आणि शेवटला विचारलं त्यांनी, म्हटला, 7 भाकरी कशाबरोबर खातो? काय केलंय?
दह्याचं गाडगं पुढं केलं आणि मग जिंकलो म्हटलं मी. सांगायचं तात्पर्य हे आहे की कालिदासाच्या गुरुचं नाव सर्वसामान्य व्यक्तीला जर दिलं तो पंडिताच्या सभेमध्ये तो जिंकू शकतो. या ब्रह्मांडाचा मालक जर आपल्या मुखामध्ये असला तर आपण काय जिंकू शकत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात राम कंठी धरा काय होईल जेणे चुके फेरा गर्भवास. बाकी सगळ्या नाशवान गोष्टी आहेत. अभंगाचं दुसरं नाशिवटाटी पिया पुत्र धना पिया पुत्र धना नाशिवटाटी पिया पुत्र धना नाशिवटाटी नाशिवटाटी प्रिया पुत्र धना प्रिया पुत्र धना नाशिवटाटी प्रिया पुत्र धना नाशिवटाटी पिया पुत्र धना प्रिया पुत्र धना नाशिवटाटी पिया पुत्र धना नाशिवटाटी नाशिवटाटी प्रिया पुत्र धना प्रिया पुत्र धना नाशिवटाटी प्रिया पुत्र धना पिता दाताची पिता दाताची पिया पुत्र धना पिया पुत्र धना नाशिवटाटी पिया पुत्र धना शिवटाटी नाशिवटाटी प्रिया पुत्र धना प्रिया पुत्र धना नाशिवटाटी प्रिया पुत्र धना नाशिवटाटी प्रिया पुत्र धना पिता दाताची नातेची पिता दाताची नातेची फळ पिता दाताची नातेची फळ नाशिवंत आटी प्रिया पुत्र आणि धन. शब्द तुकोबरायचे शब्द आहे का. तुकोनी घेतली मोती जैसे. साधू संतांचे शब्द म्हणजे सर्वसामान्य नसतात. विचारपूर्वक तुकोबराय तर सांगतात अनुभव आले अंगात ते या जगा. आणि तुकोबराय सांगतात मी बोलतच नाही साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धणी वेगळाची. तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ गुह्य भाव तोच जाणे. देवाने बोलावं तुकोबरायच्या मुखातून. तुकोबराय सांगतात बाबा रे नाशिवंत आटी काय काय आटतात प्रिया पुत्र आणि धन. या तिन्ही गोष्टीसाठी या संपूर्ण जगामध्ये खटाटोप चालू आहे. लक्ष देऊन ऐका. प्रिया म्हणजे बायको, पुत्र आणि धन. मला सांगा चौथी गोष्ट कोणती आहे. सत्ता जरी असली तरी ती पैशामध्येच येते त्याच्यामुळे सत्ता वेगळी नाही. पुत्र प्रिया आणि वित्त या तिन्ही गोष्टीसाठी या जगात खटाटोप चालू आहे. परंतु मला सांगा हा सगळा खटाटोप ज्याच्यासाठी आहे ते आपलं कल्याण करू शकत नाही. मला सांगा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत कोणत्या. अन्न वस्त्र आणि निवारा. तर मला इकडे लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये अन्न आत्म्याचं कल्याण करू शकतं का देहाचं कल्याण करू शकतं. लक्ष देऊन ऐका आणि सांगा काय कोणाचं कल्याण करू शकतं. धन कोणाचं कल्याण करू शकतं. देहाचं कल्याण करू शकतं. पुत्र कोणाचं कल्याण करू शकतो. देहाचं कल्याण करू शकतो. अन्न मान आणि धन
अन्न मान सुद्धा देहाचा आहे, आत्म्याचा नसतो. अन्न वस्त्र, वस्त्राची गरज आत्म्याला नाही आहे. कोणाला गरज आहे? देहाला गरज आहे. निवाऱ्याची गरज आत्म्याला नाही आहे, देहाला आहे. परंतु तुकोबराय सांगतात, बाबा रे, ज्याच्यासाठी खटाटूप चाललाय तोच आपला नाही आहे. देह आहे देह काचे धन कुबेराचे, देह काचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह काचे धन कुबेराचे, देह काचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह काचे धन कुबेराचे, देह काचे धन कुबेरा. ज्या देहासाठी खटाटोप चालू आहे तो देहच आपला नाही आहे. देह तव आणीला पाचाचा उसणा कसा आहे प्रमाण? देह हा पाचाचा आणीला उसणा आणलेला आहे. हा, तो उसणा आणलेला आहे. शेवटी त्याचा त्याला द्यावा लागणार आहे. धन कुबेराचे, धन आपलं नाही. कोणाचं आहे? कुबेराचं आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, बाबा रे, धन, पत्नी आणि पुत्र हे आपलं कल्याण, आत्मकल्याण नाही करू शकत. आत्मकल्याण करायचं असेल तर रामकंठी धरा, तरच आपल्या जीवनाचं कल्याण होईल. भगवंताचं नामस्मरण केल्याने आपल्या जीवनाचं ज्ञानोबा आहे तर गोड सांगतात, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. शब्द पहा, तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा नेली, तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची कुंडली रहाटी अगवी. यम म्हणे काय यमावे, दम म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष औषधासी नाही. ऐसे माझे नाम घोषे, नाहीच करीती विश्वाची दुःखे अवघे. गावाची नाही, विश्वची महासुखे दुमदुमीत भरले. आणि या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण साधू संतांनी केलं, तुकोबरायांनी केलं. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्ने पांडुरंग. म्हणून नामस्मरण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तन म्हणजेच नामस्मरण आहे. कीर्तन म्हणजे भक्ती आहे. आणि ती भक्ती देवाला आवडते. काय देवाला आवडते? हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संसारावर असलेली माया संकल्पित करून भगवंतावरती टाकायची आहेत, तरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. किती करोडो रुपये, किती पैसे कमवले, पत्नी आली ती एक दिवस आपल्या मरणाची वाट पाहते. बैल म्हणे खर, मरता तरी बरे नासिले घर. तुम जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी. झाल्या हिन शक्ती नाक डोळे गळती, सांडोनी पळती रांडा पोरे. दोघे आले ह्याच्यात, रांडा पोरे. पत्नी आणि मुलं मरणाची वाट पाहतात. प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. ज्ञानोबा सांगतात, बाबा रे, शेजारी पाजारी मरणाची वाट पाहतात. शेजारी म्हणती मरेना हा मेला, अनिला कंटाळा येणे आम्हा. आपली वाट पाहिली जाते मृत्यूच्या समयी. म्हणून खटाटोप देह कल्याणासाठी नसावा तर आत्मकल्याणासाठी असावा. आणि ते आत्मकल्याण जर कशाने होईल या कलियुगामध्ये, तर ते नामस्मरणाने होणार आहेत. बाकी सगळ्या नाशवान गोष्टी आहेत. नाशिवंत अटी, प्रिया, पुत्र, धन, ह्या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत. तुका म्हणे जाची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. रावणाची एवढी संपत्ती होती, काय बरोबर आलंय? काहीच नाही, इथंच ठेवून जावं लागतं. हे सगळं आपण ऐकतो, परंतु आपण सावध होत नाहीत.
तुकोबारायला दया येते. तुकोबाराय सांगतात, बाबा रे तुमच्या पाया पडून सांगतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही आहे. भगवंताचं नामस्मरण करा, जीवनाचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करा. भगवान भोलेनाथाची सेवा करा, आनंद आहेत. भगवान शिवजी तर प्रसन्न लवकर होणारी देवता आहेत. शिवभोळा चक्रवर्ती. आपण भाऊबाबांची सेवा करत आहोत. संत भीमसे बाबा असतील, आपल्याजवळच विठ्ठल रुक्माई संस्थान आहेत. आपण सेवा साधू संतांची सेवा केली, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आपलं कल्याण होण्यासाठी, आत्मकल्याण करण्यासाठी संत सेवा आणि भगवंताचं नामस्मरणच आपलं कल्याण करणार आहे. बाकी सगळ्या नष्टभर गोष्टी आहेत, मग केल्या नाही पाहिजे का? निश्चित केल्या पाहिजेत. तुकोबाराय सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. देह नश्वर जरी असला, देह आपला जरी नसला तरी देह सुद्धा आपलं कल्याण करणार. शरीर उत्तम चांगले म्हटलेत, जेणे साध्य करू शकतो. परब्रह्म साधले परब्रह्म साधन प्राप्त करण्याची ताकद शरीरांमध्ये आहेत, म्हणून ते उत्तम आहे, चांगलं आहे. रोगी जरी असलं तरी चांगलं आहे. का? परब्रह्माला साधण्याची त्याच्यात ताकद आहे, म्हणून तो शरीरसुद्धा चांगलं आहे. धनसुद्धा मिळवलं पाहिजेत, परंतु कसं आहे, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. लोकाचे मुंडके मोडून कमवाल तर काळ माफ करत नाही, लक्षात ठेवा. आमचे गुरुवरे शास्त्री बाबा गोड सांगतात, भगवान जब देता है छप्पर फाड़ के देता है, लेकिन जब लेता है चमड़ी उधेड़ के लेता है. एकदा त्यांनी परतफेड चालू केली ना, या जगामध्ये वाचवणारा या जगात दुसरा कोणी असू शकत नाही. तो कितीही महान असू द्या, किती मोठाही असू द्या, एकदा काळाने ठरवलं या जगात कोणी वाचू शकत नाही. म्हणून वाचवणारा तो परमात्मा आहे, त्याचं नामस्मरण करा. नाव धड करा सहस्त्रनामाची नाव करा. परत त्या भगवंताचं नामस्मरण मुखांमध्ये असू द्या. पवित्र तुळशीची माळ गळ्यात एक घाला आणि जपाची वेगळी ठेवा. दोन्ही एकच ठेवतात काही लोक, एक नाही ठेवायची. तुळशीचेच असावे दोन्ही वे. 108 मणी जपाच्या माळीचे असावेत. आणि राम राम जप करा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या भक्तानं कोणत्याही नावाची कल्पना करावी. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो निजे तेची कपी ध्वजा किंवा असे तेची कपी ध्वजा, समाधी माझी. ज्ञानोबाराने सांगावं, माझ्या भक्तानं कोणत्याही नावाची कल्पना करावी, तो माझा जप आहे. म्हणून कोणतंही नाव घ्या, परंतु निष्ठेनं घ्या. निष्ठानिष्ठी करून नका घेऊ. चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाही तर नामस्मरण करायला लागला आणि कडू गेलं आणि शेळी आली. मांजर दूध प्यायला लागली. कशाला नामस्मरण करून फायदा आहे? एकाग्र चित्ताने कल्पना करा, या भगवंतानी सृष्टी निर्माण केली, त्यानेच आपल्याला निर्माण केलेलं आहे. जेने हा जीव दिला, देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला पाटाबाधिकेचा. तुकोबाराय सांगतात, ज्या भगवंताने मला देहदान दिलेलं आहे त्याचं चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. कशासाठी? जेणे तू जोडसी, आयशी जोडी करा. जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनातला भवरोग नाहीसा होणार आहे. आपुली आपण करा सोडवणं. संसार बंधन, बंधन आहे संसार. संसार म्हणजे काय? लग्न करणं म्हणजे संसार नाही. जन्माला येणं हाच संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसार आहे, हा संसार आहे. या संसारातून मुक्त व्हायचं असेल, गर्भवासाच्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, साधू संतांची सेवा, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहेत. आणि एवढं करून जर काळ पाठीशी लागला तर रामरूपी बाण त्याच्या तोंडावरती फेकून मारा. नाम धड करा. शेवट तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळ, हाना तोंडावरी. तुका म्हणे काळा, हाना तोंडावरी. म्हणे काळा, हाना तोंडावरी. तुका म्हणे काळ,
पुत्रधारणा नाशिवंताने पिया पुत्रधारणा बीजजाचा सीन बीजजाचा सीन तेच सदा नीने दादा बाबा मामा गगरे गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा दा सदा नीने दादा बाबा मामा गगरे सदा नीने दादा बाबा मामा गगरे सदा नीने दादा बाबा मामा गगरे गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा दा सदा नीने दादा बाबा मामा गगरे सदा नीने दादा बाबा मामा गगरे सदा नीने दादा बाबा मामा गगरे गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा गमदानी सा गमदानी सा गमदानी सा दा गमदानी सा सा सा
नाशिवंत प्रिया पूर्ण बऱ्याच जणांनी टाळ्याच वाजवल्या नाही. ते म्हटले असते कितीही सांगा महाराजांनी, आम्ही नाहीच वाजवणार म्हणजे नाहीच वाजवणार. आनंद आहेत, आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. भगवंताची सेवा करा, साधू संतांची सेवा करा. या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत आणि गुणीजन मंडळीसुद्धा एकमेकाहून बली रे. आनंद आहेत. आमचे अविनाश महाराज आम्ही भगवानगडावरती शिकत असताना एकत्र होतो. आता ते इकडे बीडला राहतात म्हणून जरा लांब झालेत, परंतु खूप छान आणि कीर्तन करायचं होता बरं. हां, त्याचबरोबर आमचे बरोबर आलेले बडे महाराजसुद्धा उत्तम गायक आणि उत्तम कीर्तनकार आहेत. या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण आनंद महाराज उपस्थित आहेत. तेही स्वतः कीर्तन करतात. पावशे महाराज. हां, असं म्हणा ना. हां, आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद आहेत. गावातील सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा आहेत आमचे विशाल महाराज. त्यांचा आवाज थोडासा कमी झाला पण ते कातू कातू वाजवत होते, याचा आनंद आहे. त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. हां, आहेत चांगले माईक सिस्टीमही चांगली आहे. मोकळ्यावरती असल्यामुळं थोडंसं वाटतंय, परंतु आपण सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहात. ज्ञानोबराय सांगतात, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. श्रोता नसेल ज्ञानोबराय तर श्रोत्याला, तसे श्रोत्याला ज्ञानोबराय म्हणजे त्यांचे श्रोते समोर निवृत्तीनाथ महाराज आहेत म्हणून ते महेशाची उपमा देतात. बरं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. म्हणजे तुम्हाला महेश म्हटलंय म्हणजे त्यांच्यासमोर साक्षात महेशाची मूर्ती बसलेली आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सदाशिवाचा. जास्त आपल्याला वेळ नाही, आपली वेळ संपलेली आहे. म्हणून या ठिकाणी मला ज्यांनी वारंवार फोन करून आमंत्रित केलं असे आमचे अशोक भाऊ भराटे आणि त्यांचे मेहुणे नलवडे सर यांचा आज अन्नदान आहेत. त्याच्या अनुषंगाने मला या ठिकाणी निमंत्रण मिळालं. ज्या आमचं परमभाग्य, ज्या श्री क्षेत्र भगवानगडावरती आमचं 6 वर्षाचं न्यायाचार्य शास्त्री बाबांकडं शिक्षण झाल्यानंतर 2010 साली शिरूरच्या पलीकडे भालगाव म्हणून गाव आहेत, बऱ्याच जणांनी पाहिलं असेल. भगवान श्री मच्छिंद्रनाथांनी साधना केलेलं ठिकाण आहेत. 2010ला मी त्या ठिकाणी आलो होतो. तर परमभाग्य आहेत. गुरुवर्य शास्त्री बाबांचा आशीर्वाद आहे, भाऊबाबांचा आशीर्वाद आहे आणि भगवान श्री मच्छिंद्रनाथाचं कृपाछत्र आहेत. म्हणून जवळपास 3-4 कोटीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून आनंद आहेत. आपला हा परिसर भाऊबाबांच्या, संत भीमसे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा वारसा आपल्या ठिकाणी आहे. भगवान श्री पंढरीनाथांचं कृपाछत्र आहेत. बेलेश्वर भगवंताचा कृपा आशीर्वाद आहेत. म्हणून 1-2च मिनटं भगवान शिवजीचा ओम नमः शिवाय जप घ्यायचा, विठ्ठल रुक्माई आणि ज्ञानेश्वर माऊली. चालेल? फक्त सगळ्यांनी वर हात करायचे. आता इमानदारीने कोणी खाली हात ठेवायचे नाहीत. हा म्हणा महाराज. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, गंगाधराय, ओम नमः
विठोपार खुमाई कुमार कुमार विठोपार खुमाई जय कुमार कुमार विठोपार खुमाई काल म्हणायची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले खुरे बेडे वाकुडे उत्तर क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला फुला राजमापराध महाराज तुका मरितानी सुरारा कापाया पैजुरा राजमापराध महाराज